मॉर्निंग. पर्यंत जाऊन आपण एन्थॅल्पी, इंटरनल एनर्जी हे दोन्ही पॉईंट डिटेलमध्ये स्टडी केले. इंटरनल एनर्जीची डेफिनेशन, एन्थॅल्पीची डेफिनेशन बघितली, त्याच्याशी रिलेटेड जे काय मॅथमॅटिकल एक्सप्रेशन्स होते ते स्टडी केले. त्याच्यानंतर आपण इंटरनल एनर्जी आणि एन्थॅल्पी, डेल्टा एच आणि डेल्टा यू, बरोबर, त्याच्यामधलं एक छोटंसं रिलेशन बघितलं. त्या रिलेशनमध्ये सॉलिड लिक्विडसाठी कंडिशन आपल्याला वेगळी भेटली, गॅसेससाठी वेगळी भेटली. त्याच्यानंतर पुन्हा आपण वर्क आणि केमिकल रिॲक्शन्स, म्हणजे आपले जे काय डेल्टा एच आणि डेल्टा यू जे फंक्शन मिळाले होते त्याच्यावरून काय केलं होतं, आपण एखाद्या केमिकल रिॲक्शनसाठी वर्क डन स्टडी केलं होतं. ते मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आपण थोडंसं सेपरेटली स्टडी केलं. आता चॅप्टर आहे तो आपला केमिकल थर्मोडायनॅमिक्स आहे, म्हणजे आपल्याला केमिकल रिॲक्शनशी थर्मोडायनॅमिकल फॅक्टर स्टडी करायचं आहे. असं जर असेल तर आता काय करायला पाहिजे, तर कोणते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशी काही एक्झाम्पल्स आपल्याला स्टडी करणं गरजेचं आहे की ज्याच्यामध्ये एन्थॅल्पी चेंज हा फॅक्टर क्लिअरली समजला पाहिजे विथ एक्झाम्पल. मग आता आपण पुढचा पॉईंट जो स्टडी करणार आहे तो काय स्टडी करणार आहे, तर वेगवेगळ्या प्रोसेसेससाठी म्हणजे वेगवेगळ्या केमिकल रिॲक्शनसाठीच्या एन्थॅल्पी स्टडी करणार आहे. मग त्याच्यामध्ये आता टोटल 3 पार्टमध्ये आपण हा पार्ट स्टडी करणार आहे. पहिलं जे बघणार आहे ते फेज ट्रान्झिशनसाठी बघणार, दुसरं बघणार मोलिक्युलर पार्टसाठी, आणि तिसरा जो फॅक्टर आहे तो बॉन्डसाठी बघणार आहे. म्हणजे असे 3 टाईपमध्ये आपण हा एन्थॅल्पी स्टडी करणार आहे. त्याच्यातला पहिला पार्ट आहे बघून एन्थॅल्पीज ऑफ फेज ट्रान्झिशन. आता फेज म्हणजे काय, तर स्टेट, म्हणजे सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गॅस किंवा सॉलिड टू डायरेक्टली गॅस, हे ज्या काय स्टेट आहेत म्हणजे स्टेट फक्त चेंज करताना ज्या रिॲक्शन होणार त्या. कारण आता केमिस्ट्रीमध्ये कसं असणार आहे, बऱ्याचशा रिॲक्शन ज्या आहेत त्या फेज चेंजिंगच्या पण असतात. म्हणजे काही सॉलिड टू लिक्विड कन्वर्जन असते, काही लिक्विड टू सॉलिड कन्वर्जन असते, काही वेळेला सॉलिड टू गॅसियस कन्वर्जन असते, गॅस टू लिक्विड असते, लिक्विड टू सॉलिड असते. म्हणजे हे फक्त फेज चेंज करणाऱ्या रिॲक्शनचा एक पार्ट केला. आणि त्याच्यामध्ये फेज ट्रान्झिशन असं त्याला हेडिंग दिलं आहे. आता त्याची डेफिनेशन सेपरेटली पाहिजे असेल तर सांगू शकताय. वन फेज ऑफ सबस्टन्स कन्वर्टेड इंटू अनदर फेज ॲट कॉन्स्टंट प्रेशर अँड टेम्परेचर आर कॉल्ड ॲज फेज ट्रान्झिशन. ट्रान्झिशन म्हणजे ट्रान्सफर करणं, कन्वर्ट करणं, बरोबर. मग आता ट्रान्झिशनमध्ये कसं ट्रान्झिशन करायचं, तर वन फेज ऑफ सबस्टन्स कॅन बी कन्वर्टेड इंटू अनदर फेज ॲट कॉन्स्टंट प्रेशर अँड टेम्परेचर. प्रेशर टेम्परेचर मात्र नेहमी काय राहतील, कॉन्स्टंट राहतील. तर त्याच्यामध्ये आता आपल्याला ज्या कंडिशन्स बघायच्या आहेत त्याच्यामध्ये 0 डिग्री स्टडी करतो आपण, त्याच्यानंतर 25 डिग्री सेल्सिअसचा पार्ट स्टडी करतो आणि 100 डिग्री. कारण 0 डिग्री सेल्सिअस जे आहे ते काय रूम टेम्परेचर नाही आहे. 25 डिग्री सेल्सिअसला आपली स्टँडर्ड रिडिंग एस टी पी कंडिशन जे ते 25 डिग्री सेल्सिअसला येते. आणि 100 डिग्री जो आहे तो आपण हायर बॉइलिंग पॉईंट म्हणून आपण तो घेतो. आणि वॉटरचा बॉइलिंग पॉईंट आहे त्यामध्ये एक स्टँडर्ड कंडिशन म्हणून आपण त्या 3 कंडिशन स्टडी करतो आहे. मग आता फेज ट्रान्झिशनला पण आपण एक म्हणजे 0 डिग्रीचं रिडिंग काय असेल ते किंवा व्हॅल्यू काय असेल ते देऊ शकतो, 25ची देऊ शकतो आणि 100ची पण देऊ शकतो. मग आता एक्झाम्पलमध्ये जितकंच पाहिजे तितकं व्यवस्थित थोडंसं परफेक्ट करायचं आहे. त्यात आता 3 टाईप्स येतात. पहिला टाईप आहे त्यातला एन्थॅल्पी ऑफ फ्युजन, म्हणजे फ्युजनसाठीची एन्थॅल्पी. दुसरा टाईप जो आहे त्याच्यामध्ये एन्थॅल्पी ऑफ वेपरायझेशन आहे, आणि तिसरा पार्ट जो येतो एन्थॅल्पी ऑफ सब्लिमेशन. असे 3 टाईप्स आपण आता या पार्टमध्ये स्टडी करणार आहे. आता त्याच्यात पहिलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डेफिनेशनचा जो फॉर्मॅट आहे तो सगळ्यांच्यासाठी बघून एकच आहे. जे आहे अशीच डेफिनेशन, फक्त एक्झाम्पल जे आहे ती चेंज होत जाणार. आणि त्याच्यातलं मधलं एक सेंटेन्स जे आहे तेवढं फक्त चेंज होईल. मग आता एन्थॅल्पी ऑफ फ्युजन रिप्रेझेंट करताना डेल्टा एचने रिप्रेझेंट करतो, कारण आपण द्यायला लागलं काय एन्थॅल्पी फंक्शन. त्यात फक्त ॲडिशन काय होते, तर डेल्टाची एक बेसला ज्याच्यासाठी प्रोसेस करणार किंवा कशाची एन्थॅल्पी सांगते ते फक्त शॉर्टमध्ये लिहायचं. मग फ्युजन असेल तर FVS येणार, वेपरेशन असेल तर VAP येणार, सब्लिमेशन असेल तर SUV. आता लगेच जाणार आहे त्यावेळी लक्षात येईल, म्हणजे आता आपण फॉर्म्युला वगैरे यूज करायचं झालं तर डायरेक्ट हे फंक्शन टाकू शकतोय, डेल्टा एच फ्युजन असं बोलणार. आता डेफिनेशनमध्ये काय सांगितलं बघा. आता फेज ट्रान्झिशन म्हणजे काय असणार, सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गॅस असंच असणार आहे. मग आता ते फक्त काय करायचं, एक स्पेसिफिक अमाऊंटला फक्त डेफिनेशनमध्ये ॲड करायचं आहे. द एन्थॅल्पी चेंज दॅट अकंपनी फेम अकंपनी किंवा ऑकर्स असं म्हणू शकता. त्याला दुसरा वर्ड जो आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तोही घेऊ शकताय. दॅट ऑकर्स असं म्हणू शकताय, तुमची मर्जी. ऑकर्स पण म्हटलं तरी चालेल, नसेल तर अकंपनी शब्द टाकला तरी चालेल. बघा आता, द एन्थॅल्पी चेंज दॅट अकंपनीज फेम 1 मोल ऑफ सॉलिड कन्वर्टेड इंटू लिक्विड without change in pressure and temperature means constant pressure and temperature are called as enthalpy of fusion. काही वेगळं नाही आहे काय, फक्त when 1 mole of solid
कन्व्हर्टेड इनटू लिक्विड झालं. विदाउट चेंज इन प्रेशर टेम्परेचर वरती सेंटेन्स सांगितलेलंच आहे, कारण प्रेशर टेम्परेचर चेंज कशासाठी करतो आपण, गॅसेससाठी वगैरे असेल तर करतो. आता काय आपलं रिएक्शन फक्त फेज ट्रान्झिशनचं फॅक्टर बघतोय, तेव्हा प्रेशर आणि टेम्परेचर दोन्ही फर्स्ट क्वांटिटी काय असते, कॉन्स्टंट असते. मी जे अंडरलाईन केलेलं पार्ट आहे ना म्हणून तेवढंच सेंटेन्स फक्त प्रत्येक डेफिनेशनमध्ये चेंज होणार. आता आपण 3 डेफिनेशन बघणार आहे, फक्त तेवढंच एक सेंटेन्स चेंज होणार, बाकी सगळ्या डेफिनेशनचा फॉर्मॅट जो आहे तो सेम तसाच राहील. पुन्हा एकदा डेफिनेशन बघा. द एन्थॅल्पी चेंज अकंपनी when 1 mole of solid is converted into liquid without change in pressure and temperature are called as enthalpy of fusion. बरोबर. आता याच्यामध्ये जे एक्झाम्पल देणार आहे ते एक्झाम्पल पण अशा पद्धतीचे एक्झाम्पल दिलेले आहेत की तुम्हाला एकदा तर ह्याच्यावर काय करायला लागणार, एन्थॅल्पीची व्हॅल्यू परफेक्ट करायला लागतात. म्हणजे इतर वेळेला कसं आपण जस्ट एक्झाम्पल म्हणून देऊन आपण सोडून देत होतो, आता तसं नाही. आता आपल्या ह्याच्यातलं काय ना तर एनर्जीचा पॉईंट जो आहे तो मेन पॉईंट आहे, तेव्हा आपल्याला ती व्हॅल्यू परफेक्ट असणं गरजेचं आहे. म्हणून एक्झाम्पल पण सिलेक्ट करताना काय केलं तर वॉटरला सगळे तिन्हीच्या तिन्ही टाईपचे एक्झाम्पल दिलेले आहेत, त्यामुळे पटपट तुम्हाला समजेल काय फारसा प्रॉब्लेम येणार नाही. आता याच्यामध्ये एक्झाम्पल द्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल समजा की माझ्याकडे H2O आहे, कशामध्ये असणार आहे, सॉलिडमध्ये असणार आहे, गेट कन्व्हर्टेड इनटू H2O लिक्विड. बरोबर. तर मी फेज ट्रान्झिशन काय सांगितलं आहे, when 1 mole of solid is converted into liquid. बरोबर ना, विदाउट चेंज इन प्रेशर अँड टेम्परेचर, म्हणजे कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर. आता याच्यासाठीची डेल्टा एच फ्युजनची जी व्हॅल्यू आहे ही कॅल्क्युलेट केलेली आहे बघा. आता हे आपण रेडिंग काय करणार आहे तर पार्ट करायचं आहे, परफेक्ट करायचं आहे. तर याची व्हॅल्यू जी येते ती +6.01 किलो जूल पर मोल, म्हणजे एका मोलसाठी ना 6.01 इतकी व्हॅल्यू येते. आणि आता आपल्याला परफेक्ट काय पाहिजे तर ही व्हॅल्यू परफेक्ट करणं गरजेचं आहे, म्हणजे हे कंपल्सरी परफेक्ट पाहिजे. कारण ह्याच्यामध्ये विचारताना क्वेश्चन काय विचारतात बघा, डिफाईन विथ सुटेबल एक्झाम्पल म्हणतात. मग डेफिनेशन काय सिम्पल आहे, येईलच, त्यात काय प्रश्नच नाही. कारण फ्युजन म्हटलं की काय सॉलिड टू लिक्विड करणार झालं. फक्त लिहिताना फॉर्मॅट काय सगळं कॉन्स्टंट आहे असंच, काही बदल नाही. तर सगळ्या डेफिनेशन वर लिहिणारच आहे बोर्डवरती. आता त्याच्यामध्ये मात्र कसं आहे, विदाउट चेंज इन टेम्परेचर प्रेशर दॅट इज कॉल्ड ॲज फ्युजन. बरोबर. म्हणजे आता ती व्हॅल्यू आपल्याला फोकस्ड आहे बघा, म्हणजे ती व्हॅल्यू परफेक्ट असणं गरजेचं आहे. आणि मी मग असं म्हटलं तसं कशाला रिडिंग आलं हे पण सांगणं गरजेचं आहे. म्हणजे हे जे रिडिंग आहे ते ॲट 0 डिग्री सेल्सिअस. कारण 3 रिडिंग आपण घेऊ शकतो मी सांगितलं. एक म्हणजे आपण 0 डिग्रीला पण रिडिंग सांगू शकतो, 25ला पण सांगू शकतो आणि 100ला पण सांगू शकतो. मग आता पहिल्या एक्झाम्पलसाठी काय करायचं, मी 0 डिग्रीसाठी तुम्हाला जे काय असेल ते रिडिंग दिलं आहे. आता याच्यामध्ये दुसरी एक स्टेप होते बघा, डेफिनेशन समजले काय नाही आहे फार वेगळं. आता एन्थॅल्पी काय एनर्जी म्हणून स्टडी करत होतो. एनर्जी कधी स्टडी करू शकतो, एखादा मॅटर एखाद्या पार्टमधून दुसऱ्या पार्टमध्ये कन्वर्ट केला तरच एनर्जी कॅल्क्युलेट होणार. म्हणजे आता आपल्याला सॉलिडपासून लिक्विड करायला किती एनर्जी लागते ती एनर्जी कॅल्क्युलेट करणं म्हणजे एन्थॅल्पी. मग प्रोसेस काय सांगितलं आपल्याला, एन्थॅल्पी ऑफ फ्युजन करा म्हणून सांगितलं. फ्युजनला काय असते, सॉलिड टू लिक्विड असते. बरोबर ना. मग आता उलटं काय येणार बघा, तर याची रिव्हर्स प्रोसेस पण आपल्याला स्टडी करणं गरजेचं आहे. कारण ही रिॲक्शन कशी कळून तर तुम्हाला माहिती आहे, वॉटरसाठीचं हे जे एक्झाम्पल दिले फेज ट्रान्झिशनचं हे रिव्हर्सिबल आहे. म्हणजे आपण सॉलिड टू लिक्विड करू शकतो आणि पुन्हा समजा वाटलं आपल्याला H2O लिक्विड आहे तर देन कन्वर्टेड इनटू H2O सॉलिड. आता हे कसं करतोय काय करतोय तुम्हाला माहिती आहे. मग आता ह्याच्यासाठी काय असणार, इकडे जाताना समजा +6.01 किलो जूल इतकी एनर्जी जर यूज केली असेल तर सिम्पल आहे, फ्रीज -6.01 किलो जूल पर मोल ॲट 0 डिग्री सेल्सिअस. आता काय केलं बघा, डेल्टा एच फ्युजनचं काय केलं, फ्रीज केलं. आता सॉलिड टू लिक्विड गेलो. बरोबर. आता परत लिक्विड टू सॉलिड यायचं आहे, म्हणजे आपल्याला काय करायला पाहिजे, तो फ्रीज करायला पाहिजे. म्हणजे फ्युजन डेल्टा एच फ्युजनची जी व्हॅल्यू आहे, जेवढी तुम्ही पॉझिटिव्ह व्हॅल्यू त्याला दिलाय, कारण 0 डिग्रीला रिडिंग सांगतोय आपण, तेवढी त्यातनं कमी केलात की ऑटोमॅटिकली पुन्हा लिक्विडचं सॉलिड स्टेट मिळणार. म्हणजे याच्या रिव्हर्स प्रोसेस काय येणार, फ्रीजिंग. कसं झालं, म्हणजे 1 मोल ऑफ सॉलिड इज कन्वर्टेड इनटू लिक्विड. तिचं उलट काय होणार, 1 मोल ऑफ लिक्विड इज कन्वर्टेड इनटू सॉलिड. कळलं आता. ह्याची रिव्हर्स सेक्शनची काही डेफिनेशन द्या असं काय नाही आहे. म्हणजे हा पार्ट जो आहे तो फक्त फ्युजन आणि त्याची रिव्हर्स प्रोसेसचं एक्झाम्पल, म्हणजे दोन्ही एक्झाम्पल द्यायची कंपल्सरी. आणि त्याला काय 2 व्हॅल्यू पाठ करायला लागत नाही. एकदा पेलिंग व्हॅल्यू एकदा प्लस साईन येणार आणि नेक्स्ट टाइमला काय ना मायनस येणार. आणि हे का, कारण 0 डिग्रीचं रिडिंग देतोय म्हणून. 0 डिग्रीला रिडिंग आहे त्यामुळे काय जेवढं फ्युजन झालं असेल तेवढी हीट पुन्हा त्यातनं रिमूव्ह केलं की ऑटोमॅटिकली तुम्हाला निगेटिव्ह साईनमध्ये हीट येतेच. म्हणजे परत तुम्हाला होतं तसं तुमचं कन्वर्जन मिळेल. ह्याच्यामध्ये काही शंका आहे का बघा, समजलं. त्याच्यातला दुसरा टाईप आहे
एन्थाल्पी ऑफ वेपोरायझेशन आणि रिप्रेझेंट कशाने करतोय डेल्टा एच वेपर फॉर्मेशन बरोबर. आता याच्या डेफिनेशन मध्ये काय बघा सरळ सरळ आता सेम टोस्ट फॉर्मॅट. द एन्थाल्पी चेंज accompany फेन बरोबर. आता काय करायला पाहिजे आपल्याला फेन वेपरेशन मध्ये 1 मोल ऑफ लिक्विड वेपरेशन करायचं आहे. फेन 1 मोल ऑफ लिक्विड कन्व्हर्टेड बरोबर ना कशामध्ये करणार इनटू गॅस ॲट कॉन्स्टंट temperature and pressure is called as enthalpy of vaporization. अगदी सिंपल डेफिनेशन आहे काही चेंज केलेलं नाही बघा. आता काय सांगितलं मग अशी पेन 1 मोल ऑफ सॉलिड कन्वर्टेड इनटू लिक्विड बरोबर. 1 मोल ऑफ लिक्विड कन्वर्टेड इनटू गॅस. चला मग सांगितलं बाकी सगळा फॉर्मॅट जो आहे तो सेम राहील फक्त ती ब्ल्यू कलरची जी लाईन मारली ना आता पण मी याच्यात केले एवढाच फक्त सेंटेन्स चेंज होईल. आता काय करायचं आपल्याकडं असणार एक्झाम्पल काय फॉर एक्झाम्पल आता ह्याच्यामध्ये पण H2Oचंच एक्झाम्पल द्यायचं मुद्दाम म्हणून द्यायचं. आता असणार काय लिक्विड स्टेट बरोबर. आता ही सुद्धा रिएक्शन कशी असणार आहे रिव्हर्सिबल असणार आहे. लिक्विडचं कन्व्हर्जन कशात करणार मी गॅसियस स्टेटमध्ये करणार. आता याच्यामध्ये पुन्हा डेल्टा वेपरेशनचं VAP हे यूज करायचं. वेपरेशन इज इक्वल टू +40 किलोजूल पर मोल बरोबर. आणि हे जे रिडिंग आहे ना हे 100 डिग्री सेल्सिअसला दिलं आहे मग असं तुम्हाला म्हटलं होतं. पुन्हा परत तुम्हाला जर 100 डिग्रीच्या ऐवजी अजून बाकीचं हे पाहिजे असेल डेल्टा एच वेपरेशन ॲट 25 डिग्री सेल्सिअस 44 किलोजूल पर मोल ॲट 25 डिग्री सेल्सिअस. आणि अजून एक रिडिंग घेऊ शकताय डेल्टा वेपरायझेशन इज इक्वल टू प्लस याच्यामध्ये येताना पुन्हा 45.07 किलोजूल पर मोल ॲट 0 डिग्री सेल्सिअस. आता ह्याचे तिन्ही रिडिंग शक्यतो परफेक्ट करा. काय +40 डिग्री सेल्सिअस +44 आणि +45.07 तिन्ही रिडिंग परफेक्ट करायचे. एक 100 डिग्रीला लागते एक 25ला लागतं आणि एक 0ला लागतं. आता असं का तर ज्याला आपण पुढची डेफिनेशन म्हणजे तिसरा टाईप बघणार आहे ना सब्लिमेशनचा त्यावेळेला आपल्याला ह्याच्यातलं 0 डिग्रीचं रिडिंग यूज करावं लागणार. मग आता तुम्ही काय करणार मग असं सांगितलं जसं एक रिडिंग परफेक्ट करणार 100 डिग्री सेक्युरेट ठेवायचं. ते मग अशीच सांगितले तुम्हाला ह्याच्यात की एक व्हॅल्यू झाली ही परफेक्ट झाली ह्याच्यातल्या तिन्ही व्हॅल्यू परफेक्ट करायच्या आणि सब्लिमेशनला डायरेक्ट ह्याच्यातल्याच यूज करून आपण बेरीज करून द्यायचे. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या 4 व्हॅल्यू कन्फर्म परफेक्ट आल्या पाहिजे बघा. 6.01 40 44 45.07 फक्त 100 डिग्री सेल्सिअस 25 डिग्री सेल्सिअस 0 डिग्री सेल्सिअस. आणि अजून दुसरं सगळ्यात महत्त्वाचं ह्या व्हॅल्यूच्या वॉटरच्या ज्यावेळेला प्रॉब्लेम्स येतील तेव्हा ना ॲट 25 डिग्री सेल्सिअस म्हटलं असेल डेल्टा एच तर त्यावेळेचा +44च टाकायचा. कुठली पण पार्ट आहे म्हणून ती टाकायची नाही समजलं. आता पुढं याची रिव्हर्स प्रोसेस पण आपण स्टडी करू शकतोय. याला रिव्हर्स काय येणार कंडेन्सेशन येणार म्हणजे H2O गॅसियस स्टेटमध्ये असणार आपल्याकडं बरोबर ना. गेट कन्वर्टेड इनटू H2O लिक्विड म्हणजे केलं आपण काय कंडेन्सेशन. इथं जर +40 यूज केला असेल तर ह्या सगळ्याच्या सगळ्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या आता काय होणार कंडेन्सेशन बरोबर ना. डेल्टा एच कंडेन्सेशन +44चं काय झालं -40 झालं -44 झालं आणि पुन्हा डेल्टा एच कंडेन्सेशन शेवटची व्हॅल्यू -45.07 किलोजूल पर मोल बरोबर. पहिली जी आहे ती 100 डिग्रीची प्लस साईनचा आता फक्त मायनस होणार हे पण प्लस साईनचं मायनस होणार तिसरी व्हॅल्यू पण मायनस होणार. जे एकदा व्हॅल्यू परफेक्ट केलं ना की रिव्हर्स ॲक्शनला काही प्रॉब्लेम नाही. फक्त प्रोसेस काय होते इथं जर बघितला तर फ्रीजिंग होतं आणि इथं जर बघितलं तर कंडेन्सेशन होतं. कारण पेपरचं पुन्हा लिक्विड करायचं असेल तर कंडेन्सेशन आहे माहितीच आहे तुम्हाला. डेफिनेशन वगैरे काय द्यायची नाही. डेफिनेशन ही फक्त कशाची असेल स्पेशल कंडिशनची असेल फ्युजनची आणि वेपरायझेशनची. त्यांच्या रिव्हर्स ॲक्शन फक्त निगेटिव्ह साईन आपल्याला एक्झाम्पलमध्ये कंपल्सरी रिप्रेझेंट कराव्या लागतात. समजलं. या दोन्ही टाईपमध्ये काय प्रॉब्लेम आहे का बघा. काय फार काही वेगळं नाही आहे बघा. एन्थाल्पी म्हणजे एनर्जी कधी स्टडी होणार आपण काहीतरी वर्क केल्याशिवाय एनर्जी कशी स्टडी होणार.
म्हणजेच आता ह्यांचं वर्क म्हणजे काय, एका फेजमधनं दुसऱ्या फेजमध्ये जातात. मग एका फेजमधनं दुसऱ्या फेजमध्ये जायला 100% एनर्जी लागणारच. कारण टेम्परेचर कॉन्स्टंट, प्रेशर कॉन्स्टंट म्हणून आपण या कंडिशन सगळ्या दिलेल्या आहेत. मग 0 डिग्री, 100 डिग्री, 25 डिग्री, बरोबर. पहिलं रीडिंग फक्त 0 डिग्रीला आहे, पुढची 3 रीडिंग मात्र 3 टेम्परेचरला असेल. समजलं काय शंका आहे का बघा. आता पुढची डेफिनेशन मी सगळं हे करून लिहिते, पण आता पुढं काय असणार आहे बघा, सब्लिमेशन. गेल्या वर्षी आपण आपल्यामध्ये ना प्युरिफिकेशन टेक्निकला सब्लिमेशनचा पॉईंट स्टडी केला होता. असे कोणाच्या लक्षात डेफिनेशन बघा. त्याला पण असं सांगितलं होतं सब्लिमेशन म्हणजे काय, when solid substance directly converted into gas without transferring liquid state are called as sublimation. या अशा काही रिॲक्शन्स असतात की ज्याच्यात सॉलिडचं डायरेक्ट काय होते, गॅसेस कन्वर्जन होते, लिक्विड स्टेट अटेन होत नाही. त्याच्यामध्ये एक एक्झाम्पल तुम्हीच मला त्यावेळी सांगितलं होता. फॉर एक्झाम्पल आहे कॅम्फर, कापूर, बरोबर. असतो कशामध्ये बघा, सॉलिड स्टेटला. डायरेक्ट कन्वर्ट कशात झाला, गॅसेस स्टेटला. विदाउट चेंजिंग स्टेट का विदाउट अटेंडिंग लिक्विड स्टेट आर कॉल्ड ॲज सब्लिमेशन. आता आपल्याला त्या पण स्टेटची जी काय असेल ते एन्थॅल्पी कॅल्क्युलेट करणं गरजेचं आहे. मग आता त्याची जर एन्थॅल्पी कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे बघा, डेल्टा एच फ्युजन पण माहीत पाहिजे आणि वेपोरायझेशन पण माहीत पाहिजे. काय म्हणलं लक्षात आलं का बघा. आणि फ्युजन प्लस वेपोरायझेशन केलं की टोटल पूर्ण सगळ्या स्टेट पूर्ण ह्याची एन्थॅल्पी जी असेल ती कॅल्क्युलेट होणार. मी आता ते ग्राफिकनं पण देणार आहे, पण आता फक्त ते सगळं मिळव करणार आहे. त्याच्यासाठी मी फक्त सांगितलं की याच्यातली एक व्हॅल्यू लागणार, ह्यातली एक व्हॅल्यू लागणार. मग अशीच मी तुम्हाला काय म्हटलं, ही व्हॅल्यू आणि ह्या 3 व्हॅल्यू टोटल 4 व्हॅल्यू परफेक्ट करायच्या. रिव्हर्स प्रोसेसला फक्त मायनस साईन घेऊन आहे अशी डायरेक्टली लिहायच्या. समजलं. आता पुढच्या पॉईंटला काय लागणार आपल्याला, ही एक व्हॅल्यू लागणार 0 डिग्रीची आणि ही एक 0 डिग्रीची लागणार. म्हणजेच आपण सब्लिमेशनमध्ये दोघांची बेरीज करून डायरेक्ट सब्लिमेशन सांगू शकतो. कळालं काय म्हणायचं ते. पुढं त्याच्यानंतर तिसरा टाईप आहे एन्थॅल्पी ऑफ सब्लिमेशन. आता 2 मिनिटापूर्वी तुम्हाला डेफिनेशन पण सांगितली होती. सब्लिमेशन मीन्स द सॉलिड सबस्टन्स डायरेक्टली कन्वर्टेड इनटू गॅसियस स्टेट विदाउट ट्रान्सफरिंग लिक्विड स्टेट आर कॉल्ड ॲज सब्लिमेशन. ही झाली प्युअरली सब्लिमेशनची डेफिनेशन. आता आपल्याला स्टडी काय करायचं आहे, एन्थॅल्पी ऑफ सब्लिमेशन. डेफिनेशनचा फॉर्मॅट आहे असाच, द एन्थॅल्पी चेंज अकंपनिंग व्हेन 1 मोल ऑफ सॉलिड इज डायरेक्टली, व्यवस्थित बघा, 1 मोल ऑफ सॉलिड इज डायरेक्टली कन्वर्टेड इनटू गॅस without changing pressure and temperature is called as enthalpy of sublimation. बरोबर. आता याच्यात मागाशीच मी तुम्हाला म्हटलं होतं, आता सब्लिमेशनचं एक्झाम्पल जे आहे ते पुन्हा एक्झाम्पल आपण वॉटरचंच देणार आहे. आपल्याकडे असणार काय, H2O सॉलिड स्टेटमध्ये डायरेक्टली कन्वर्टेड इनटू H2O गॅसियस स्टेट आणि डेल्टा H सब्लिमेशन इज इक्वल टू 51.08 किलोजूल पर मोल ॲट 0 डिग्री सेल्सिअस. आता ही डेल्टा एच सब्लिमेशन म्हणजे डायरेक्टली गॅस सॉलिडचं कन्वर्जन गॅसमध्ये केलं. आता आपण ही स्टेप जी आहे ती 2 स्टेपमध्ये पण देऊ शकतो. H2O सॉलिड टू कन्वर्टेड इनटू H2O लिक्विड, म्हणजेच आपण ह्याला काय बोलतो, डेल्टा एच फ्युजन बोलतो. मग अशी सांगितलं प्लस 6.01 किलोजूल पर मोल, बरोबर, ॲट 0 डिग्री सेल्सिअस. पुन्हा H2O लिक्विड असेल आपल्याकडं, गेट कन्वर्टेड इनटू H2O गॅसियस स्टेट म्हणजे केला आपण डेल्टा एच वेपोरायझेशन इज इक्वल टू, मग असे सांगितलं मी काय व्हॅल्यू असेल सांगितलं प्लस 45.07 किलोजूल पर मोल, बरोबर, ॲट 0 डिग्री सेल्सिअस. आणि आता काय करतोय आपण या दोघांची, कारण दोन्ही स्टेपची काय करायला पाहिजे, सम करायला पाहिजे. सम केला तर काय होणार, डेल्टा सब्लिमेशन होणार, डायरेक्टली सांगणार. आणि ह्यांचं काय येणार, बरोबर ना, 51.08 किलोजूल पर मोल, बरोबर. आणि मिळालं कशाला, ॲट 0 डिग्री सेल्सिअस. म्हणजेच बाळांनो असं केलं आपण, समजा इथं सॉलिड स्टेट आहे, इथं लिक्विड स्टेट आहे आणि हा तिसरा पार्ट जो आहे तो गॅसियस स्टेट आहे. म्हणजे आपल्याला पहिले काय करायला पाहिजे, सॉलिड टू लिक्विड झाला पाहिजे. म्हणजे आपण काय करतोय, डेल्टा एच फ्युजन सॉलिड टू लिक्विड गेलो. पुन्हा वेपोरायझेशनला काय करतोय, इथून इथं पण सांगतोय, म्हणजे डेल्टा एच वेपोरायझेशन म्हणजेच कन्वर्ट कशात केलं, लिक्विड टू गॅस. आणि डेल्टा एच सब्लिमेशन म्हणजे काय, तर डायरेक्ट सॉलिडपासून ते इथंपर्यंत जाणे, म्हणजे डेल्टा एच सब्लिमेशन, बरोबर. म्हणजे फ्युजन सेपरेट ठेवून वेपोरायझेशन करून त्यांची सम केला तर चालते. म्हणजे डेल्टा एच सब्लिमेशन इज इक्वल टू डेल्टा एच फ्युजन प्लस
marriage factorization. बरोबर. इक्वेशन जे आहे इक्वेशन बघा, म्हणजे डायरेक्ट व्हॅल्यू इथून इथंपर्यंत डायरेक्टच कन्वर्जन मिळते, पण तुम्हाला 2 स्टेपमध्ये द्यायची असेल तरी देऊ शकताय. मी सरळ सरळ तुम्हाला ते कॅल्क्युलेशन करून दिले. म्हणजे काल मगाशी मी सांगितलेलं ते 4 व्हॅल्यू 4 म्हणजे 3 डिग्रीचे आहेत, 4 व्हॅल्यू जे ते परफेक्ट असते ते पुढचे एक्झाम्पल डायरेक्ट डेफिनेशनच्या फॉर्मॅटमध्ये वगैरे काही चेंज नाही आहे, सेम आहे असं समजलं. अतिशय सोपा पॉईंट आहे. विथ एक्झाम्पल हा क्वेश्चन